तर नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? तर आपल्या दुबई सिरीजच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो अबुधाबीला. इथून 1 तासाची ट्रॅव्हलिंग आहे कारमध्ये. तर तिकडे जाऊन आपण खूप सारे स्पॉट्स बघणार आहोत. तर ते स्पॉट्स माझ्या लक्षात नाही राहिले, मी बघितले होते ते. जर व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मागचे 2 व्लॉग कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता डायरेक्ट भेटूया आपण नाश्त्याच्या हॉलमध्ये. तर गाईज आज नाश्त्यामध्ये छोले भटुरे, आलूचे पराठे आणि कांदे पोहे आणि या साईडला ब्रेड जॅम आहे आणि सर्व आलं आहे आपल्यासाठी. तर चला नाश्ता करून भेटूया. तर गाईज आता आपला नाश्ता झाला आहे संपूर्ण आणि आता कॅब पण आली आम्हाला घ्यायला. कॅब ना ॲक्च्युली मिनी बस टाईप आहे. आम्ही सर्वांना असं घेऊन चालत होता अबुधाबीला. इथून 1 तासाची जर्नी अबुधाबीची. तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट अबुधाबीमध्ये. आणि ही बघा, ही आपली अशी बस आली आज आपल्याला घ्यायला. या बसमध्ये आपण जाणार आहोत आता. तर गाईज आपण आता आपल्या पहिल्या लोकेशनला पोचलेलो आहे, जो अबुधाबीमध्ये आपला हिंदू लोकांचा एक सर्वात मोठं मंदिर आहे अबुधाबीमध्ये. तर दाखवतो, 1 मिनटं थांबा. इथं मागं बघू शकता तुम्ही, हा आपला मंदिर आहे इथं. तर चला आता मंदिरात जाऊया आपण बघायला. इथं पण अशी लाईन सिस्टम आहे पूर्ण. ती एक लाईन, ही एक लाईन, ती लाईन मग अशी सोडली, आता ही लाईन सोडतात. फुल रश आहे इथं पण मंदिरात आपल्या. म्हणजे जे पण इंडियन टुरिस्ट येतात दुबईमध्ये ते या मंदिरात भेट द्यायला येतात. तुम्ही बघू शकता. तर गाईज हा बघा मंदिर. आणि आता एक इथून एंट्री अशी. तर हा वेटिंग एरिया. मग अशी एका वेटिंग एरियामध्ये होतो. आता हा सेकंड वेटिंग एरिया. आता सेकंड वेटिंग एरियाला चाललो आम्ही. तर गाईज आता जस्ट आम्ही पोचलो आहे मंदिराच्या आतमध्ये. तर चला आता मंदिर परिसर कसा आहे ते बघूया. असा मंदिर आहे इथं, एकदम भारी वाईब्स येतात तिथं आता. तर गाईज आम्ही आता कुठं ठेवायला आलं, चप्पल स्टँडच्या इथं. आता तुम्हाला चप्पल स्टँड दाखवतो मी कसं आहे तो. हा बघा, हा चप्पल स्टँड आहे. हा पूर्ण शू स्टँड आहे. असे सर्वकडे कंपार्टमेंट आहेत शू स्टँडचे. एक सांगायचं तर हा शू स्टँड पूर्ण फुल एअर कंडिशन्ड आहे. AC चालूच आहे इथं आणि टायमाला इथं क्लिनिनेस पण चालू आहे. बाहेर असे एकदम असं वाटतं हॉटेलमध्ये कोणत्या तरी आलं आहे. आणि मंदिराचं शू स्टँड आहे. तर आपलं आता शूज वगैरे ठेवून झालेलं आहे आणि आपण आता मंदिरात चाललो आहे. आणि इथं तुम्हाला बघतो आता हे इथं असे घंटे दिला तो वाजवायला. इथं घंटे वाजवत बसतात सगळेजण, ते बघा इथं. आणि पप्पा पण इथं चालू झाले. आणि या साईडला बघा तुम्ही कसं असं एकदम फुल भारी केलेलं आहे इथं. आणि हा मंदिर आहे. तर आतमध्ये मंदिरात व्हिडिओ शूट वगैरे काही अलाउड नव्हता लास्टच्या पायरीपर्यंतच. आणि आता आपण मंदिराच्या भोवती अशी राऊंड मारणार आहेत, प्रदक्षिणा मारणार आहोत आणि मग मंदिराचं स्ट्रक्चर बघूया. चला. मास्टर पीस आहे एक. एक अशी ही बघू शकता तुम्ही, जी काढलेत ते सगळे डिझाईन वगैरे. आतमध्ये मंदिरात तर असे खूप भारी आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि या साईडला खाली असा बघा ॲम्बियन्स आहे पूर्ण. इथं आपण बसू शकतो. तर इथं बघा हे सगळं श्रीकृष्णाचं कोरीव काम केलेलं आहे. इथं कृष्णा हंडी फोडताना हे सर्व आहे बघा इथं. पूर्ण सर्व कृष्णाचंच आहे. हा गोवर्धन पर्वत उचललेला तेव्हा, म्हणजे पूर्ण असे कृष्णाचंच एक पूर्ण अशी जी मधला हा कॅप आहे तो पूर्ण कृष्णाच्या ह्याच्यावर आहे पूर्ण. हा बघा युद्ध वगैरे सगळ्या ह्याच्यात आहे. तर बघा बघू शकता हे आपले प्रभू श्री रामचंद्र, हनुमान, लक्ष्मण,
सीता, सर्व देवी देवतांचं इथं एक असं बनवलेलं आहे त्यांनी. इथं बघू इथं वरती पण बघू शकता तुम्ही. आता ही जी तुम्ही ही बघताय हे पूर्ण आता रामायणवर आधारित आहे. कारण याच्यात तुम्ही बघू शकता श्रीलंकेमध्ये जेव्हा सीतामातेला कैद केलं होतं रावणाने तेव्हा हनुमान गेला होता. तसं इथं पूर्ण याचं हे आहे बघा. अशी एक स्टोरी काही पूर्ण याच्यात दाखवलेली आहे. तर गाईज आता आपण मंदिरातनं बाहेर आलो आहे. दर्शन वगैरे सर्व झालं. शूज घातले आणि आता निघालो आहे पार्किंगकडे. आपलं आता सेकंड लोकेशनला जायची वेळ झाली. इथं आतमध्ये मंदिरात खूप मस्त भारी वाईब्स होत्या. आतमध्ये गेले पहिलं आपल्याला भोलेबाबाचं दर्शन होतं. नंतर तिथं पुढे गेलो का आपल्याला जगन्नाथपुरीचे प्रभू जगन्नाथांचं दर्शन होतं. बाजूला स्वामीनारायणचं दर्शन होतं. मग अय्यप्पा भगवानचं दर्शन होतं. आणि नंतरला मग पुढे आलो का प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन होतं. खूप मस्त मजा आली इथं मंदिरात या. तर चला आता आपलं दुसरं लोकेशन काय आहे तर गाईज आता आपण आलो आहे मॉस्क बघायला. पण त्याची एंट्री अशी ही मॉलमधून आहे. मॉलमधून आपण आता मॉस्क बघायला जाणार. तो अबुधाबीचा सर्वात मोठा मॉस्क आहे. तर आपण तिथे चाललो आता. चला बघूया कसं होतं ते. तर गाईज आता मी एंट्री केली. दीदीला एंट्री दिली नाही तर आतमध्ये कारण इथं रूल्स आहेत का फुल स्लीव्जच पाहिजे करून. तर आता फुल स्लीव्ज नाही म्हणून तिला नाही. तर आम्ही चाललो आहे आता आतमध्ये. तर गाईज हा आहे तो UAEचा सर्वात मोठा मॉस्क. बेन्स पण भारी याचा पूर्ण. केवढी मोठी मॉस्क आहे बघा. जाम मोठी आहे, जाम मोठी. तर काही जिथं जे पिलर्स आहेत बघू शकता प्रत्येकाला असं गोल्डन कलरची डिझाईन केली. डिझाईन खजूरचे झाड आहेत त्याची डिझाईन केलेली आहे. इथं प्रत्येक पिलरला सेम डिझाईन आहे बघा. त्याचे खूप सारे पिलर्स आहेत. प्रत्येक पिलर्सला असे खजूरच्या झाडची डिझाईन केलेली आहे. तर हा फ्लोर आहे अल्नूर हॉल. तर इकडे आता असा आपण फुल एअर कंडिशन आहे. तर आता मी मेन मॉस्कमध्ये एंट्री केली. हा जो हॉल आहे अल्नूर हॉल, हा मेन मॉस्कचा हॉल आहे. हा बघायला आम्ही आता एंट्री केलेली आहे. खूप मस्त आहे. म्हणजे तिथे जी काय बोलतात त्याला डिझाईन वगैरे आहे ना ते एकदम अशी फुल रॉयल एकदम. हा झुंबर बघा वरती डोम. प्रत्येक याच्यात कोरीव काम आहे आणि एकदम भारी असं वाटतंय. हा डोर एंट्रीचा. इथला कार्पेट बघू शकता तुम्ही. मग यो हॉल. तर झाला आता आपला हा मॉस्क आतमधनं बघून. आता बाहेरनं सेम आहे, सर्व एक्झिट आहे. भेटूया आपण आता डायरेक्ट ना नेक्स्ट लोकेशनला. तर गाईज आता आम्ही आलो आहे इथं अबुधाबीला. एक अशी नॉर्मल फोटोसाठी जागा आहे. तर आम्हाला ड्रायव्हर घेऊन आला आहे. तर अजून इथं याच्या मागून तुम्हाला मी दाखवतो इथं काय काय आहे ते. इथं मेन स्पॉट्स दिसतात या लोकेशनवरून. तर ते काय आहेत मी दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. तर आता आम्ही ज्या स्पॉटला आलो आहे ना तर तिकडून असा हा इमिरेट्स हॉटेल दिसतो. हा समोर जो हॉटेल आहे तो इमिरेट्स हॉटेल आहे. 7 स्टार हॉटेल आहे तो. आणि तो त्यांचा प्रायव्हेट बीच आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता तर हा ह्यांचा इथला देशाचा जो म्हणजे कामकाज चालतो आपला कसा असतो तसा हा राष्ट्रपती भवन नाही. राष्ट्रपती भवन दुसऱ्याकडे होता. हा त्यांचा एक वर्क प्लेस आहे. इथं वर्क प्लेस होतात प्लस त्याच्यात हॉटेल पण आहेत. आणि हा असा आहे का 45 फुटबॉल ग्राउंड होतील एवढा मोठी त्याची जागा आहे ती. तेवढ्या एकरमध्ये तो बनलेला आहे. आणि हा पूर्ण असा एक व्ह्यू येतो मस्तवाला सीचा इथून.
अबुधाबीमध्ये जास्त करून फिरण्यासारखं तेवढं काय नाही. एक हे आहे काय बोलतात त्याला, अजून इथं काही डेव्हलप नाही दुबईसारखं. म्हणजे अबुधाबी आता डेव्हलप होते ॲज पर ड्रायव्हर इन्फॉर्मेशन. म्हणजे ड्रायव्हर जसं सांगतो आहे आम्हाला तसं आतापर्यंत इथं जास्ती काय आहे नाही, नॉर्मल प्लेसेस आहेत. आणि आता जिथं आम्ही तिथं एम्बेसीज आहेत, या पोर्चुगल एम्बेसीज वगैरे असं इथं आहेत आणि हॉटेल्स वगैरे आहेत इथे. बाकी इथं अजून काय आहे नाही तसं बघायला, हा बीचच आहे फक्त. आणि आता इथून निघणार आहोत आम्ही थोड्या वेळात, कारण आमचं बघून झालेलं आहे मोस्टली सर्व. तर चला आता फोटोशूट करूया आणि मग भेटूया. तर गाईज आमचा लास्टचा लोकेशन आहे आजचा फरारी वर्ल्ड. तर आम्ही फरारी वर्ल्डला आलो आहे आणि आता इथं समोरच आहे ना, तिथं मागे 2 फरारी आहेत, एक रेड ब्लू आहे. पण त्या अगोदर बेंटली एकदम लालम लाल बेंटली दिसले बच्ची के दिल में. आणि मग या साईडला तुम्ही बघू शकता रेड आणि येल्लो फरारी. नाही, या 2 फरारी आहेत इथं अशा, एक लालवाली आणि एक येल्लोवाली. तर लाल पिवली हळदी कुंकू फरारी बघितल्या आणि आता चाललो आतमध्ये फरारी वर्ल्डमध्ये या साईड होतो. तर इथं चाललो आता आम्ही. तर चला बघूया आतमध्ये काय काय आहे ते. तर असा फरारी वर्ल्डचा एंट्रन्स, तिथं सर्व काय आहे, शॉपिंगची दुकानं वगैरे आहेत, या साईडला पण आहेत. शॉपमध्ये बघा काय गाडी ठेवली यांनी, खतरनाक. तर ही आहे फरारी वर्ल्डची एंट्री. ॲक्च्युली इथं फरारी वर्ल्डमध्ये रोलर कोस्टर्स वगैरे असा अम्युजमेंट पार्क पण आहे. पण त्याचं तिकीट काहीतरी 300 AED आहे. म्हणजे आपल्या इथले नाही करून 6-7 हजार रुपये होतात ते. तर आम्ही मोस्टली, आणि तिथं कमीत कमी 5-6 तास पाहिजे आणि आमच्याकडे तेवढा टाईम नाही आता. कारण आता इथे वाजल्यात काहीतरी 3:30-4 झाले असतील आता. मग आम्हाला कॅब ड्रायव्हर बोलला का तुम्ही ते करू नाही शकत. पण आम्ही आता हे फरारी वर्ल्ड आहे ते जरा एक्सप्लोअर करतो आहे कसं काय ते. बघूया काय भेटलं चांगलं तर घेऊया, तर मग आहे कसं निघूया घरी. आणि हा फरारी वर्ल्ड. किंवा तिकडं तुम्हाला रोलर कोस्टर दिसेल पण ते खेळतात तिथं. अजून खूप आहे तिथं काय ना काय. तर इथं आम्ही फरारीच्या ऑफिशियल शॉपमध्ये चाललो आता बघायला काय नाही. त्या अगोदर इथं बाहेर जी रेसिंग कार असते ती ठेवली इथं. गाईज हे मॉडेल चेक करा फरारीचे आणि यांचे रेट्स पण. इकडे RC कार आहेत, त्या RC कार आहेत, रिमोट कंट्रोल कार आहेत. आणि इथं असे त्यांचे कपसुद्धा आहेत, मर्चंडाईज. तर हा पूर्ण एक मर्चंडाईज शॉप आहे. इथं सर्व प्रकारच्या गोष्टी भेटतात. फरारीच्या कपडे आहेत, रेसिंग कार म्हणजे RC कार आहेत, परत मग कॅप्स वगैरे सर्व काही इथं पण तुम्ही कारचे मॉडेल्स आहेत. हे म्हणजे पूर्ण मॉडेल्स आहेत कारचे. हे RC कार आहेत, पूर्ण RC कार्स आहेत. त्या हे बघू शकतो तुम्ही, सर्व RC कार्स आहेत त्या. तर गाईज आता आमचं फरारी वर्ल्ड बघून झालं आहे. ते आतमध्ये पण नाही गेलो, बाहेरनंच बघितलं सर्व. आणि मर्चंडाईज शॉप वगैरे तुम्ही बघितलंच असाल. तर चला आता भेटूया डायरेक्ट दुबईला आपल्या हॉटेलजवळ किंवा मग मीना बाजारमध्ये शॉपिंग करताना. तर गाईज आता आपण आलो आहे फार ह्याच्यानंतर, म्हणजे फरारी वर्ल्ड नंतर 2 तासाची ट्रॅव्हलिंग झाली. आणि आता आपण आलो दुबईच्या फेमस मार्केट मीना बाजारमध्ये शॉपिंग करायला. तर बघूया इथं काय भेटते, परफ्यूम वगैरे काय भेटतात. मोस्टली हा मार्केट इलेक्ट्रॉनिक्स आयटमसाठी फेमस आहे. तर बघूया आपल्याला काय भेटते आणि काय नाही. तर गाईज आम्ही आता एवढे परफ्यूम्स घेतले परफ्यूमच्या दुकानात. अण्णा आपल्या इंडियात मधलेच आहेत. अण्णा आहे करो. तर कोणाला परफ्यूम घ्यायचे असतील तर या इथे. आम्ही पण घेतल्या, ते फुल शॉपिंग झाली. तर चला भेटूया आता दुसऱ्या शॉपिंग करताना. या आम्ही शॉपमधून एवढे परफ्यूम्स घेतले आता सर्व. अण्णांनी मस्त ऑफर दिली आम्हाला. तर गाईज इथं आपण आता तलावपालीला आलो, बोट फेरी आहे तिथं. तर आता
असंच मार्केटमधून फिरतो आम्ही, काही भेटतं का बघतो, भेटलं तर घेऊया आपण, कारण अजून शॉपिंग बाकी, आता फक्त परफ्यूम्सच झाले. तर बघूया कसं काय होतं ते शॉपिंग लागते, होतं आज का नाही का परत यायला लागते, बघूया. काही जस्ट आता रूमवर आलो, फ्रेश झालो, कपडे बदलले, तुम्ही बघू शकता. सकाळी रेड होतं तर व्हाईट, आणि मग असंच फ्रेश होऊन बेडवर बसलो. तर चला आता व्लॉग एंड करूया, कारण आज दिवसभर फिरलो आम्ही. तर व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.